कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जतमध्ये सध्या सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य झालंय। त्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे गुडघाभर पाणी साठून खड्ड्यांचं झालेलं डबकं। कर्जतमध्ये प्रवेश करताना 4 फाटा, रेल्वे ब्रिज, विठ्ठल मूर्ती परिसर आणि श्रीराम पूल या महत्त्वाच्या रहदारीच्या मार्गांवर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे आहेत। खड्ड्यांमध्ये आपली गाडी आपटावी असं कोणाला वाटतं? त्यामुळेच खड्डे चुकवून हळू जात असताना ट्रॅफिक आणखी जास्त वाढते। कर्जतमधल्या ट्रॅफिकला गेल्या काही दिवसात नियोजन केल्यामुळे शिस्त लागली, तरी ट्रॅफिक होण्याच्या कारणांमध्ये खड्डे महत्त्वाची भूमिका बजावतात। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात प्रशासकीय भवनात ट्रॅफिक आणि खड्डे यावर केंद्रित असणारी मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रशासनातले विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी होते। कर्जतमधले खड्डे येत्या 2 ते 3 दिवसात बुजवून टाका आणि पाऊस उघडल्या आधी डांबरीकरण करून घ्या अशा सक्त सूचना देऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी कामचुकार अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली होती। तुमच्या कामचुकारपणामुळे लोक आम्हाला शिव्या घालायला लागली। तुमच्या निर्लज्ज कारभारामुळे लोकांना सारखं आम्हाला तोंड द्यावं लागतंय। तुम्हाला तर चपलेनं मारलं पाहिजे असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी MSRDCच्या अधिकाऱ्यांना शेवटची वॉर्निंग दिली होती। पण कित्येक दिवस उलटून गेले तरी खड्डे आहे त्याच स्थितीत असल्यानं ते अधिकारी अगदी आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूचनेचं सुद्धा पालन करत नसल्याचं धक्कादायक चित्र समोर उभं राहिलंय। त्यामुळे हे अधिकारी आणि त्यांचे कामचुकार कॉन्ट्रॅक्टर आमदार महेंद्र थोरवेंच्या चपलेचा मार खाणार एवढं मात्र नक्की। बाकी प्रशासनातले अधिकारी सर्वसामान्य जनतेचं काम करत नसतील आणि जनतेला त्रासच देत कामचुकारपणा करत असतील तर आम्ही तुम्हाला चपलेनं मारू हा शब्द त्यांच्यासाठी वापरण्यात काहीच वावगं नाही। त्यामुळे या निर्लज्ज अधिकाऱ्यांना आमदारांनी चपलेचा हार घालून चपलेने मारलं तर जनतेला त्याचं समाधानच वाटेल। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।